मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. भूमीला रागिनीला आकाशच्या अपघाताबद्दल सांगायचे असते आणि त्यासाठी ती रागिनीजवळ जाते. मात्र रागिनी ऑफिसमधील कदमांसोबत महत्त्वाचं बोलत असते, त्यामुळे ती भूमीला थोडा वेळ थांबायला सांगते. त्याचवेळी आकाश तिथे येतो आणि तो डायनिंग टेबलवर त्याच्या आवडीचा मग बघतो, त्यामुळे तो खूपच खुश होतो. तो आनंदाने भूमीला सांगत होतो की हा मग मी किती वर्षांपासून शोधत होतो आणि तो मला आत्ता सापडला. त्यामुळे भूमीला सुद्धा आनंद होतो. मात्र ती मनाशी विचार करत असते की हा मग तर रघु काकांनी दिलेल्या जुन्या वस्तूंमध्ये होता, मग तो इथे कसा आला. आणि त्यावेळी रागिनी तिला सांगते की आकाशच्या आईने त्याला त्यावेळी 2 मग दिले होते आणि घरातील साफसफाई करत असताना छायाला आज हा मग सापडला, त्यामुळे मीच तो इथे आणून ठेवला. तर आकाश तिला सांगत असतो की आत्तू, तुला आठवतंय का, माझा जेव्हा मॅथ ऑलिम्पियाडमध्ये नंबर आला होता त्यावेळी आईने मला हा कप गिफ्ट केला होता. आणि त्यावर रागिनी नाटक करत म्हणते की अरे वा, एक मग बघून आकाशला किती साऱ्या गोष्टी आठवत आहेत. आणि ते बघून भूमीला सुद्धा खूप आनंद होतो. त्यानंतर ती रागिनीला आकाशच्या अपघाताबद्दल सांगायचं ठरवते. मात्र त्याच वेळी पौर्णिमा त्या ठिकाणी येते आणि ती मुद्दाम आकाशला धक्का देते. त्यामुळे आकाशच्या हातातील मग निसटतो आणि तो फुटतो. त्यामुळे आकाश खूप चिडतो. तर भूमीसुद्धा रागातच पौर्णिमाकडे बघत असते. तर पौर्णिमा नाटक करत म्हणते की सॉरी आकाश जिजू, माझा चुकून धक्का लागला. मात्र आकाश खूप पॅनिक होतो. तो म्हणतो की नाही पौर्णिमा वहिनी, तू हे सगळं मुद्दाम केलं आहे. तर भूमीसुद्धा पौर्णिमाला जाब विचारते. रागिनीसुद्धा नाटक करतच म्हणते, काय ग पौर्णिमा, तुला नीट बघून चालता येत नाही का. त्यावर पौर्णिमा नाटक करत म्हणते की चुकून माझा आकाश जिजूंना धक्का लागला, मी काय हे मुद्दाम नाही केलं. मात्र आकाश मोठमोठ्याने ओरडत म्हणत असतो की मला माझा मग हवा आहे, तो मला आईने दिला होता. आणि त्यानंतर तो रडतच त्याच्या रूममध्ये निघून जातो. तर भूमीसुद्धा त्याच्या पाठोपाठ जाते. मात्र रागिनीला आकाशच्या अपघाताबद्दल सांगायचे असते, त्यामुळे ती पुन्हा माघारी येते आणि रागिनीला सांगण्याचा प्रयत्न करते. मात्र रागिनी तिला म्हणते की भूमी, तुला जे काही बोलायचं आहे ते नंतर बोल, कारण मला ऑफिसमध्ये महत्त्वाची मीटिंग आहे. आणि त्यानंतर ती पटकन तेथून निघून जाते. तर भूमी आकाशची समजूत काढण्यासाठी त्याच्या पाठोपाठ जाते. आकाश टेरेसवर गेलेला असतो. तर भूमीसुद्धा त्याच्या पाठोपाठ तिथे जाते. ती आकाशला विचारते, काय झालं, खूप राग आला आहे का तुला. त्यावर आकाश सांगतो, नाही सायकल राणी, मला राग नाही आला, पण खूप सॅड वाटत आहे. कारण तो मग मला आईने दिला होता, पण तो तर आता फुटून गेलाय. मला त्यामध्ये चॉकलेट मिल्क प्यायचं होतं. आणि त्यावर भूमी त्याला समजावते की आकाश, काही हरकत नाही, मी तुला अगदी तसाच दुसरा मग देईल. आणि ते ऐकून आकाशला खूप आनंद होतो. तो लगेच भूमीकडे हट्ट करतो की मला आत्ताच तो मग हवा आहे. मात्र भूमी त्याला समजावते की अरे तू नाश्ता कर, आंघोळ कर आणि मग मी तुला मग देईल. मात्र आकाश म्हणतो की नाही सायकल राणी, मला आत्ताच मग हवा आहे. मात्र भूमी त्याला व्यवस्थितपणे समजावते आणि त्याला सांगते की आज आपल्याला बाहेर जायचं आहे ना, त्यामुळे तू आधी छान तयार हो आणि मग मी तुला मग देईल. त्यामुळे आकाशही होकार देतो आणि मग तो भूमीसोबत खाली जातो. तर दुसरीकडे भूमी कपाटामध्ये आकाशच्या जुन्या वस्तूंचा बॉक्स शोधत असते. मात्र तिला तो बॉक्स कुठेही सापडत नाही. त्यामुळे तो बॉक्स नक्की कुठे गेला असेल असा तिला प्रश्न पडतो. आणि शेवटी तिला समजतं की नक्कीच हे पौर्णिमाचं काम असणार. त्यामुळे भूमी आणि मनू पौर्णिमाकडे जातात. भूमी पौर्णिमाला त्या वस्तूंबद्दल विचारते. पौर्णिमा मात्र आरडाओरडा करत म्हणते की भूमी ताई, तुला काय मी चोर वाटले का, आणि आकाश जिजूंच्या जुन्या वस्तूंचं मी काय करणार. त्यावर भूमी विचारते, मग आकाशच्या सर्टिफिकेटचं तरी तू काय करणार होती, पण तरीसुद्धा ते तू घेतलेच ना. आणि ते ऐकून पौर्णिमा खाली मान घालते. तर भूमी रागातच तिला विचारते की पौर्णिमा, आकाशच्या जुन्या वस्तू कुठे आहेत त्या पटकन मला सांग, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. त्यावर पौर्णिमा म्हणते, जर तुला मी चोरच वाटत असेल तर ठीक आहे, मग आता तू माझ्या रूमची झडतीच घे. आणि मग त्यानंतर ती स्वतः भूमी आणि मनूला तिच्या रूममधील सगळी कपाटं उघडून दाखवते. मात्र आकाशच्या जुन्या वस्तूंचं बॉक्स तिथे कुठेही नसते. त्यामुळे भूमी काळजीत पडते. तर मनू तिला समजावते आणि बाहेर घेऊन जाते. तर भूमी तिला म्हणत असते की मनू, मला माहीत आहे ते बॉक्स पौर्णिमाकडेच आहे, ती खोटं बोलतीये. त्यावर मनू तिला शांत करत म्हणते की ताई, पौर्णिमा नावाच्या भिंतीवर डोकं आपटून काही फायदा आहे का. जर तू इथे वेळ वाया घालवला
तर आपल्याला जो प्लॅन करायचा आहे त्यासाठी उशीर होईल. त्यावर भूमी म्हणते, हो मनू, आधीच आपल्याला खूप उशीर झाला आहे आणि आकाशला गेल्या 2 दिवसांमध्ये ज्या स्पीडने जुन्या गोष्टी आठवत आहेत ते बघून मला आता कोणताही उशीर करायचा नाही. पण त्याआधी मी रागिनी आत्यांना या सगळ्याबद्दल कल्पना देते. त्यावर मनू म्हणते, ठीक आहे. आणि मग त्या दोघी जणी तेथून निघून जातात. तर त्यांचं बोलणं नेहमीप्रमाणे पौर्णिमाने ऐकलेलं असतं आणि मग ती लगेच अभिजितला कॉल करते. ती अभिजितला विचारत असते की तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे. त्यावर अभिजित वैतागून म्हणतो की जर तुला काही काम नसेल तर एखाद्या पिक्चरला जा, पण माझं डोकं खाऊ नको कारण मला खूप काम आहे. मात्र पौर्णिमा म्हणते की मी तुम्हाला कामासाठीच फोन केलाय, पण त्याआधी तुम्ही मला सांगा की तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे. त्यावर अभिजित वैतागून म्हणतो की खूप प्रेम आहे. त्यामुळे पौर्णिमा खुश होते आणि मग त्यानंतर ती अभिजितला सांगते की आज भूमिताई आईंना किंवा बाबांना कॉल करण्याचा प्रयत्न करेल, मात्र तुम्ही त्यांचं बोलणं भूमिताईसोबत होऊ द्यायचं नाही. काही झालं तरी आई आणि बाबांनी भूमिताईचा कॉल रिसीव करता कामा नये. त्यामुळे अभिजित तिला विचारतो की नक्की काय झालं आहे. त्यावर पौर्णिमा नाटक करत म्हणते की अभिजित, मी जे काही करते ते आपल्या फायद्यासाठीच आहे. मी हे सगळं तुम्हाला नंतर सांगेल, पण तुम्ही प्लीज माझं एवढं काम करा. आणि त्यावर अभिजितसुद्धा होकार देतो. त्यानंतर पौर्णिमा कॉल कट करते आणि त्याचवेळी रागिनी अभिजित जवळ जाते. ती अभिजितला सांगते की आज आपल्याला एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी जायचं आहे. मात्र त्याचवेळी तिला भूमीचा कॉल येतो आणि ते बघून रागिनी अभिजितला म्हणते की भूमीला माझ्याशी नक्की काय बोलायचं आहे काय माहीत, कधीपासून मला कॉल करते. मात्र अभिजित रागिनीच्या हातून फोन हिसकावून घेतो आणि तिला सांगतो की त्या भूमीला तुला आकाशबद्दलच सांगायचं असेल, तू या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नको, आपल्याला मीटिंगसाठी जायचं आहे ना. त्यावर रागिनी हो म्हणते आणि मग ती मीटिंगला जाण्यासाठी निघते. तर अभिजित पटकन तिचा फोन स्विच ऑफ करतो. तर इकडे भूमी रागिनीला कॉल करण्याचा प्रयत्न करत असते, मात्र रागिनीचा कॉल काही लागत नाही. त्यामुळे भूमी राजाकाकांना कॉल करायचं ठरवते. मात्र त्यानंतर ती मनाशी विचार करते की आकाशला बरं करण्यासाठी मी जे काही प्रयत्न करते त्यासाठी राजाकाका मला नेहमीच पाठिंबा देतात, पण तरीसुद्धा माझ्या काही प्रश्नांची उत्तरं मला अजून मिळाली नाहीत. त्यामुळे मी राजाकाकांवर विश्वास ठेवू शकत नाही. आणि त्यानंतर ती राजाकाकांना कॉल करतच नाही. तर दुसरीकडे नीलांबरी एका माणसाला घेऊन लपतछपत महाजनांच्या बंगल्यामध्ये येते. तर दुसरीकडे भूमी तिच्या प्लॅनबद्दल आजीला सांगण्यासाठी जाते. मात्र आजीसुद्धा हरिपाठाला गेलेली असते आणि त्यांचा फोनही घरीच असतो. त्यामुळे भूमी खूप नाराज होते. तर दुसरीकडे नीलांबरी त्या मेकॅनिकला घेऊन महाजनांच्या पार्किंगमध्ये येते आणि ती अथर्वच्या गाडीचे ब्रेक फेल करते आणि त्या बदल्यात त्या मेकॅनिकला भरपूर पैसे देते. तर दुसरीकडे भूमी योगेश्वरी देवीचा आशीर्वाद घेत असते. त्याचवेळी मनू त्या ठिकाणी येते. ती भूमीला सांगते की सगळी तयारी झाली आहे, अथर्व बाबांना घेऊन निघाला आहे. मात्र भूमी म्हणते की मनू, आपण या प्लॅनबद्दल कोणालाच सांगितलं नाही आणि मला हे बरोबर वाटत नाही आहे. मात्र मनू तिला समजावते आणि सांगते की सगळी तयारी झाल्यानंतर आपण प्लॅन कॅन्सल करू शकत नाही, आपण या प्लॅनबद्दल नंतर सगळ्यांना सांगू. त्याचवेळी आकाशही तिथे येतो आणि मग भूमी आकाशला घेऊन बाहेर जाण्यासाठी निघते आणि ते बघून इकडे पौर्णिमा लगेच नीलांबरीला कॉल करते आणि सगळी तयारी झाली आहे की नाही ते विचारते. त्यावर नीलांबरी तिला सांगते की हो, सगळी तयारी झाली आहे आणि आता मी तुझ्या बाबांजवळच आहे. पहिल्यांदा ज्या ठिकाणी त्यांचा अपघात झाला होता त्याच ठिकाणी अथर्वने त्यांना आणून सोडलं आहे. त्यावर पौर्णिमा तिला सांगते की तू बाबांवर व्यवस्थित लक्ष ठेव, नाही तर उगाच वेगळं काहीतरी व्हायचं. मात्र नीलांबरी तिला सांगते की तू काही काळजी करू नको, मी व्यवस्थित त्यांच्यावर लक्ष ठेवते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अथर्व आणि भूमी आकाशला घेऊन बाहेर जाण्यासाठी निघतात आणि ठरल्याप्रमाणे भूमीचे बाबासुद्धा समोरून येत असतात. मात्र नीलांबरीने गाडीचे ब्रेक फेल केल्यामुळे खरोखरचा अपघात होतो आणि त्या अपघातामध्ये गाडीचा दरवाजा उघडून आकाश रस्त्यावर फेकला जातो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.